गुढीपाडवा आणि शोभायात्रा असे एक समीकरणच सध्या बनून गेलंय। इतर शहरांप्रमाणेच कोल्हापुरात देखील गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाच्या निमित्ताने शोभायात्रेचे प्रसन्न वातावरण पाहायला मिळत असते। यंदाही कोल्हापुरात ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत भव्य शोभायात्रा कोल्हापुरातील करवीर गर्जना ढोल ताशा पथकाद्वारे काढण्यात आली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही एक सामाजिक संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्नही करण्यात आला। प्रत्येक वर्षी आमचा शोभायात्रा असतेच आणि शोभायात्रेनिमित्त आम्ही वेगवेगळ्या थीम पुढे साकारत असतो। यामध्ये ढोल ताशा पथक सोबत बालचमू असतो, प्लस आमच्यासोबत बाईक रायडर्स आणि मर्दानी खेळ याचाही लवाजमा तुम्ही बघू शकता। यामध्ये आम्ही चित्ररथ पण साकारतो आणि दरवर्षी नवनवीन थीम घेण्याचा आमचा प्रयत्न असतो। यावर्षी आम्ही मराठी शाळा जी आपण शिक्षण घेतो, आपली मातृभाषा आहे आणि आज तुम्ही बघू शकता मराठी शिक्षण घेतलेले उच्च शिक्षित आणि उच्च पदावर पण आज विभूषित आहेत। पण स्पर्धेच्या युगामध्ये आपण म्हणतो की अपग्रेड झालं पाहिजे, इंग्लिश भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे। यामध्ये आपण मराठी भाषा कुठेतरी मराठी शाळा आणि मराठी शिक्षण हे कुठेतरी मागे पडते हे असं आम्हाला वाटते। त्यामुळे जास्तीत जास्त मराठी शाळेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, मराठी शिक्षणाचा प्रसार व्हावा, मराठी भाषेचा प्रसार व्हावा याबद्दल आम्ही आता अग्रगण्य आहोत। आणि तुम्ही बघू शकता या निमित्ताने आम्ही मराठी शाळेसंदर्भात आम्ही चित्ररथ पण तयार केलेला आहे। दरवर्षी नवीन विषय घेऊन आम्ही येत असतो, सामाजिक विषयांवर आमचा जास्तीत जास्त भर असतो। आणि यामध्ये आपण बघू शकता करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची मूर्ती आपण इथं स्थापन केली आहे, प्लस शिवाजी महाराजांची आपण बघू शकता। यामध्ये आपण जे चलन होतं महाराजांच्या काळातलं याच्या पण छोट्या छोट्या ज्या आहेत कृत्या आहेत त्या सगळ्या इथं तुम्हाला दिसू शकतात। पूर्ण तुम्ही बघितलात तर स्टार्ट टू एंड पूर्ण महाद्वार रोड कव्हर करण्यात येतो, एवढी मोठी आमची शोभायात्रा असते आणि प्रत्येक वर्षी हे वाढतच चालले। कोल्हापुरातील मिरजकर तिकटे येथून सुरू झालेली ही शोभायात्रा बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरी मार्गे भवानी मंडप या ठिकाणी येऊन संपन्न झाली। या मार्गात ढोल ताशा पथकाने केलेल्या दमदार सादरीकरणाने कोल्हापूरकर भारावून गेले होते। दरम्यान विविध मालिकांमधून दररोज प्रेक्षकांच्या भेटीस येणारे काही मराठी कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाले होते। त्यांनी कोल्हापूरकरांना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। लोकल 18साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।